मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी स्वागत करतोय सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता बघा, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपली, निकाल ही लागला. आता समीकरण चालू आहेत महापौर पदाचे. उद्धव ठाकरेंना अजूनही आशा आहे की महापौर हा शिवसेनेचा होईल त्यांच्या. आणि खास करून आता भाजप आपल्याला सोबत घेईल किंवा आपण शिंदेंना परत सोबत घेऊ, आपण आव्हान करू, तुम्ही सगळे परत या, आपण मूळ शिवसेना एकत्र होऊन आपण आपला महापौर स्थापन करू. आता शिवसेना एक असते तर भाजपला जिंकणं आलं नसतं किंवा जिंकता आलं नसतं. पण हे नेमकं शिवसेनेमधून फूट पडण्याचे कारण काय आहेत हे सुद्धा त्यांनी एक वेळेस माध्यमासमोर येऊन सांगावं. नाही, सारखं नेहमी शिंदेवरतीच ठपका लावून मोकळे होतात. पण ते 40 लोक, 60 नगरसेवक तुम्हाला सोडून का गेले याचं विश्लेषण सुद्धा होणं गरजेचं आहे. जर शिवसेना एक असती तर भाजपला या ठिकाणी हा विजय मिळाला नसता, असं भावना हे ठाकरेंची आहे. आता आपल्याला एका अशा विषयावर चर्चा करायची आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदेंना किंवा देवाभाऊंना सोबत घेऊन महापौर हा उद्धव ठाकरेंचा करायचा आहे. महापौर हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा करायचा आहे, असा यांचा प्रयत्न आहे. आणि असं यांनी मीडिया समोर सुद्धा येऊन अनेक वेळा सांगितलंय की महापौर हा उद्धव ठाकरेंचा होईल किंवा महापौर व्हावा ही आमची इच्छा आहे. आता त्या ठिकाणी देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल. म्हणजे एवढं लोकांनी फटकारलं, लोकांनी यांना धुतकारलं, लोकांनी यांना नापसंत केलं, लोकांनी यांची अजेंड्याला मातीमोल करून टाकलं, यांचे अजेंडे लोकांनी फेल केले. आणि तुम्ही खरंच फेक आहात, तुम्ही फक्त लोकांना भावनिक करून आपले तिजोरी भरत आहात. यासाठी लोकांना, मुंबई महानगरपालिकेला सुद्धा या लोकांना नाकारलं. यांचा नाकर्तेपणाच त्यांना नाकारत आहे. त्यांचे असे अनेक घाणेरडे जे काही त्यांचे अजेंडे होते ते सुद्धा लोकांनी पाहिलंय हो. अहो, त्या तामिळनाडूमध्ये काहीतरी त्या एका डोंगरावरती एक दिवा लावायचा, तिथले एक सांस्कृतिक रिवाज होता. त्या ठिकाणी तिथं तो दिवा त्या मंदिरावरती लागावा यासाठी एका सुब्रमण्यम नावाच्या जजनं निर्णय दिला होता. त्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्या जजवरती महाभियोग ह्या लोकांनी लावावा म्हणून सह्या केल्या होत्या. हे लोक विसरले नाहीत. आणि ऑपरेशन सिंदूरवरती जे काही यांची बयानबाजी होती हे लोकांनी विसरलं नाही. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा मोर्चा निघतो, शेतकरी रस्त्यावरती येतात. या पाठीमागे एवढे महापौर होते महाराष्ट्रामध्ये, तर त्यावेळेस हे लोक मुग गिळून बसले होते. त्यावर लोकांचं काहीही मत नव्हतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही होऊ द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही, कारण विधानसभा निवडणूक संपून गेली. फक्त आमचं लक्ष हे मुंबई करता आहे. मुंबईतील मराठी माणूस वाचलं पाहिजे. शेतकरी का मरणार, बेरोजगारी का वाढणार, देणं घेणं काहीच नाही, फक्त मुंबईतील मराठी माणूस वाचलं पाहिजे, असे यांचे अजेंडे सगळे फेल झाले. आणि लोकांना काय केले, लोकांनी फक्त विकासाला मतदान केले. आता जे गेले ते परत आले तर महापौर आमचाच असेल. जे आमच्यापासून गेलेत, एकनाथ शिंदे असतील, त्यांचे काही नगरसेवक असतील, काही आमदार असतील, हे सर्व परत आमच्याकडे आले तर महापौर हा आमचाच होईल. किती कॉन्फिडन्स आहे, किती आत्मविश्वास आहे. तुमच्याकडे यायचं असेल तर ते लोक तुमच्यापासून दूर का गेले याचा सुद्धा विचार करावा. लोकांना तुमचे विचार, तुमच्या भंकस जे काय आहे ते लोकांना नको होतं. लोकांना तुमचं जे काय आहे ते घरवलोपण किंवा तो काय आहे ते लोकांनी जाणून घेतलं होतं. लोकांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता कोमट पाणी पितच घरी बसा. तुम्ही नेहमी ऑनलाईन येऊन मिटिंग घ्यायचा, फेसबुक लाईव्ह करा, तुम्ही आता तेच करत बसा. एखादं युट्यूबचं चॅनल खोला किंवा एखादं फेसबुक पेज खोला, त्यावरती आपले मतं मांडत बसा. त्यामध्ये तुम्ही नवीन शोध लावा. कुणाला कसं काम लावता येईल, कुणाला कसं काम देता येईल. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही सांगितलं होतं शेतकऱ्यांना आपण वर्क फ्रॉम होम सुरू करणार आहोत, आता कुठले अजून काही असतील तुम्ही शोध घरी बसूनच लावा. म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय. महाराष्ट्रामधून हे मुंबईच्या राजकारणामधून आहे. पण या ठिकाणी जे गेले ते परत आले तर महापौर आमचा असेल असं काही त्यांचं बयान होतं. ती एक प्रकारे एकनाथ शिंदेला सत्तेसाठी दिलेली ऑफर्स होती.
म्हणजे हे जर परत आले तर यांचं म्हणणं असं असेल की बाबा या ठिकाणी आम्ही महापौर हा आपल्याच शिवसेनेचा करू किंवा आपलाच होईल, असे अनेक आमिष दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडनं होतोय. पण या सगळ्यावरती एकनाथ शिंदेनं आपलं जे काही मौन म्हणा, चुप्पी म्हणा जे असते त्यांनी सोडले, त्यांनी बोलवून दाखवलं. त्यांनी याच्यावरती आपलं जी काही प्रतिक्रिया आहे त्यांनी दिलेली आहे ती अशी आहे की आम्ही विचारधारेशी तडजोड अजिबात करणार नाही. एका वाक्यात सगळा विषयच क्लोज. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी विचारधारेशी कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली, अशी तडजोड आम्ही करणार नाही असं या ठिकाणी शिंदेंना सांगायचं होतं. आणि देवाभाऊ म्हणतात की आमची युती किंवा जी काही आहे ती आमचं वरूनच आलेलं आहे, ही देवाची इच्छा आहे. म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस या दोघांची जी काही युती आहे, अलायन्स आहे, हे तुटणार नाही. हे सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात लोकप्रिय जोडी ही महाराष्ट्राच्या राजकारणामधील आहे, हेही समजून घ्यावं लागेल. आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, या ठिकाणी बघा ह्या मधल्या 3.5 वर्षामध्ये 2 वर्ष शिंदे साहेबांचे, 2.5 वर्ष आणि 1 वर्ष देवभाऊचं, या वर्षामध्ये जी डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंट जी झालेली आहे, ही डेव्हलपमेंटला लोकांनी स्वीकारले. म्हणजे 3.5 वर्षामध्ये जे 25 वर्षात जे झालं नाही ते ह्या 3.5 वर्षामध्ये झालंय. हे लोकांनी फरक पाहिलाय आणि लोकांनी त्या फरकाला मत दिलेलं आहे. तर या ठिकाणी आता समजून घ्या, जर लोकांनी वोटिंग केली आहे शिंदेना आणि बीजेपीला, देवभाऊला पाहून, तर या ठिकाणी तर महापौर काही यांनी काही गद्दारी केली समजून घ्या, यांनी काय कसं काय केलं, त्या ठिकाणी जर महापौर हा ठाकरेंचा बसला तर ती गद्दारी होणार. मित्रांनो, लोकांनी मतं हे ठाकरेंना नाही केलं, लोकांनी मतं हे देवभाऊला आणि शिंदे साहेबांना केलं. त्यामुळे हे लोक कधीच विचाराशी तडजोड करणार नाहीत, हे तेवढंच खरं आहे. आता यांचा जो काही जो फॉर्म्युला आहे तो चालू आहे, 2.5 वर्ष हे काही हो, पण यांचा जर महापौर असेल तर मुंबईमध्ये खरंच जे विकास आहे तो विकास मुंबईकरांना आता फक्त नकाशातून किंवा मोबाईलमधून पाहायची गरज भासणार नाही. लोकांना तो विकास हा रस्त्यावरती दिसेल. ते रस्ते असेल, कंस्ट्रक्शन असेल, काही वाहतूक असेल किंवा काही कुठलाही विकास असेल, तो विकास लोकांना पाहायचा आहे. लोकांनी तो विकास करण्यासाठी या ठिकाणी या लोकांना निवडलंय. पण या ठिकाणी जे काही गोष्टी आहेत, कारण मागे एक प्रश्न जास्त होता की मुद्दा असा होता की मुंबईतून मराठी लोक बाहेर गेलेत. शिंदेंनी स्पष्ट सांगितलं ते जे बाहेर गेलेत आम्ही त्यांना मुंबईला परत आणू. यासाठी मुंबईमध्ये जे काही घरं आहेत, चाळी आहेत, प्रकल्प आहेत, ते परत उभारून लोकांना आपलं हक्काचं घर देऊन, व्यवसाय देऊन, नोकरी देऊन, ह्या सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी कसा मराठी माणूस टिकवता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आमचा असेल, यांनी स्पष्ट सांगितलेलं साहेबांनी. आणि त्यानंतर असं होतं, आमच्या नगरसेवकांना गळाला लावले आणि ते गळाला लागले. म्हणजे नेमकं काय, उद्धव ठाकरेंना एवढं होऊन सुद्धा ह्याच खुरापती सुचतात. आमचे नगरसेवक गळाला लागले, आमचे नगरसेवक पळाले. पहिले काय बोलले, जे गेले जाऊ द्या, आमची शाळा आहे, आम्ही असे अनेक लोक घडवू, आम्ही असे अनेक नेते निर्माण करू, आमची फॅक्टरी आहे, फॅक्टरीला काही फरक पडणार नाही. अहो, यांनी काय लोकांना पक्षातून हाकलून लावलं, काही लोक यांना कंटाळून निघून गेले. मग आता वाटतंय की ते गळाला लागले, पण तुम्ही त्यांना गळाला लागू का दिलं? अशा अनेक गोष्टी आहेत हो. पण ह्या सांगतो या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीला, या सगळ्याच उदाहरणाला किंवा वाक्याला शिंदेनी फक्त एकाच शब्दामधून केळाची टोपली दाखवली आहे, कचरा कुंडी दाखवलेली आहे, सगळं त्यांचं फेल केलंय. ते वाक्य होतं, आम्ही महापौर पदासाठी कुठल्याही विचारधारेशी तडजोड करणार नाही. याचा अर्थ काहीही होऊ द्या, उद्धव ठाकरेंसोबत आम्ही येणार नाही. ज्या व्यक्तीने आपली विचारधारा सगळंच एका खुर्चीसाठी सोडले, त्याच्यासोबत आम्ही बसणार नाही, हे शिंदे साहेबांनी ठणकावून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.
म्हणजे जे काय होतं की देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल किंवा महापौर व्हावा ही आमची इच्छा आहे, हे काय असेल, त्याला अखेर शिंदे साहेबांचं एकच उत्तर सगळं सांगून त्यांचा कचरा करून गेलंय. तुमचं एकूणच या सगळ्या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओला शेअर करा, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, रामकृष्ण हरी.